हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी मायावीरा कृष्णा पदिले, उल्हासनगर उपासना केंद्र। मी पोस्टामध्ये NS पाटकर मार्ग पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर म्हणून सध्या कार्यरत आहे। मी बापूंना 1996 पासून मी त्यांची हे आहे म्हणजे जाते मी। मला माहिती पडलं माझे मिस्टर डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्यून मध्ये आहेत। त्यांच्या एक टीचर होती, तर त्या टीचरने मला सांगितलं, तेव्हा माझ्या पोटात वगैरे खूप दुखायचं। तर ते मला बोलले की यांना सांगितलं मिस्टरांना की अरे आपले एक अनिरुद्ध बापू आहे, त्यांची दर गुरुवारी बांद्र्याला उपासना असते, मी त्यांची कार्यकर्ती आहे मालाड उपासना केंद्राची। तर एकदा मला मायाला माझ्यासोबत पाठव। तर तेव्हा मी खूप वैतागलेली होते, मला असं वाटायचं मी सगळे डॉक्टर वगैरे केले, मला गर्भपिशवीचा प्रॉब्लेम होता। तर ते बोलले की नाही चल चल। तेव्हा डिसेल हायस्कूल दादरला तेव्हा बापूंच्या म्हणजे पायाला हात लावून दर्शन व्हायचं। तेव्हा मी एकदा गेली, तेव्हा बापू आले नव्हते। नंतर मी दुसऱ्या गुरुवारी गेली, मी ऑफिस सुटल्यानंतर मी सहज गेले आणि त्यांनी मला म्हटलं की चल चल, खूप गर्दी होती। तर मला बोलले की चल माझ्यासोबत। मी म्हटलं मॅडम एवढी गर्दी आहे, आपल्याला बापूंचं दर्शन कसं होणार? ते म्हटलं काही होणार नाही, चल तू माझ्याबरोबर। मी गेली तेव्हाच माझं अगदी बापूंच्या पायाला हात लावून माझं दर्शन झालं। त्याच्यानंतर मी जवळजवळ 1-2 महिनेच मी जात होते। नंतर एक दिवस काय झालं, आपले कृपा सिंधू मासिक होतं, मी बॉम्बे सेंटर पोस्टामध्ये ट्रेझरर म्हणून काम करत होते। तर माझ्यासोबत माझे 5 ट्रेझरर होते। तिथे एक राजश्री सरफरे म्हणून मॅडम होत्या। तर मी गेली ना, तर माझ्याकडे छोटा बापूंचा फोटो होता। तिथे गणपतीचा आमचा देवार आहे, तिथे मी बापूंचा फोटो ठेवला। मला ती बोलते की असं ते बापू वगैरे मी काय मानत नाही आणि हे देवाची पूजा वगैरे करायची तर ते सगळं घरी करायचं। तर मी म्हटलं माझा गुरु आहे तो, मी मानते त्यांना। तर बोलते नाही नाही, असे गुरु वगैरे खूप बघितले, असं तसं, म्हणजे ती माझी उडवाउडवी करत होती। तर मी तिला काय म्हटलं, अहो मग माझ्याकडे कृपा सिंधू पुस्तक होतं, तर मी कॅश मोजता तिने माझा हात पकडला। मला बोलते तुझा जर बापू खरा असेल ना, तर माझ्या मनात जी गोष्ट आहे, जे मला जे पाहिजे, तर या पुस्तकात जर असेल तर मी खरोखर तुझा बापू आहे मानेन। तर मला एकदम म्हणजे भरून आलं। मला असं वाटलं माझ्या बापूला, माझ्या गुरुला तू असे उद्धट का बोलते? गुरु सगळ्यांचेच असू दे। तर ती बोली नाही नाही, तू एवढं सगळं मी सगळ्यांच्या तोंडातून ऐकलं, पण तू मला दाखव। आणि अक्षरशः मी कॅश मोजता मी कॅश बाजूला ठेवली आणि माझ्या हातात कृपा सिंधू पुस्तक होतं। आणि ते मला माहित पण नव्हतं की त्यात ते गजानन महाराजाचं म्हणजे चरित्र सगळं असेल त्याच्यामध्ये। तिने अक्षरशः माझ्या हातातून ते पुस्तक घेतलं आणि अचानक तिने ज्या पुस्तकात असा हात टाकला, ते उघडल्याबरोबर त्यात अचानक गजानन महाराजाचं ते समोर दिसलं। तिने लगेच मला मिठी मारली। मला बोलते माया सॉरी हा, मी तुला ओळखलं नाही, खरोखर तुझा गुरु आहे। म्हटलं तो माझा गुरु नाही, माझा बाप आहे तो, मी त्याला मानते, माझे आई वडील आहेत ते, तू असं का बोलला? माझ्या मनाला खूप लागलं। तिने लगेच म्हणे कधी असते काय असते? म्हटलं गुरुवारी बांद्र्याला त्यांचं प्रवचन असते। मला बोलले घेऊन चल। मी म्हटलं नाही। त्यावेळेस मग एक गुरुवारी पावसाळा चालू होता, आम्ही गेलो, ऑफिस सुटलं 6च्या नंतर, आम्हाला 7 वाजले बांद्रा स्टेशनला पोहोचायला। एवढा मुसळधार पाऊस होता, असं वाटत होतं की म्हणजे निघून जावं। म्हणजे बापून एक म्हणजे मला तर काही नाही, मी नेहमी ऑफिस सुटलं की ऑफिसमधून मी बांद्र्याहून घरी उल्हासनगरला 4 नंबरला राहायची। मी नेहमी मला 1:30-2 वाजता मी एकटी यायची, मला काही भीती नव्हती। पण त्यावेळेस तिला नेलं, एवढी गर्दी होती, अक्षरशः ती माझ्यासमोर आली। ती त्या दिवशी बापू आलेच नाही, नंतर दुसऱ्या गुरुवारी परत आम्ही दोघी गेलो, बापू आले आणि बापूंनी जे होतं, जी गोष्ट ती मला बोलली, बापूंनी त्या प्रवचनात करून दाखवली। आणि मला तिथे सुद्धा तिने लाईनीमध्ये मिठी मारली। मला म्हणजे सॉरी माया, मी चुकली। हरिओम श्रीराम अंबज्ञ नासाने।